संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाबरोबर भांडण करून मागणी करतात विठ्ठल भगवती इंद्रायणी मातेच्या तीरावर अलंकापूर क्षेत्रामध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या चरण सानिध्यामध्ये जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेला हा बहुभाषिक कीर्तन महोत्सव, त्या महोत्सवातील आजची ही उपांत्य सेवा माझ्याकडे आलेली आहे। कीर्तनाला चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या चरणाला वंदन करून, भगवान पंढरीनाथाच्या चरणाला वंदन करून, आणि विशेष म्हणजे आपले श्रीगुरु साक्षात ज्ञानोबा यांच्या रूपानं उपस्थित आहेत, त्यांच्या चरणाला वंदन करून आपण अभंगाच्या चिंतनाला आरंभ करूया। अभंग तुकोबारायांचा आहे, मागणीपर अभंग आहे। उपांत्य कीर्तनाची सेवा असल्यामुळं, जागराच्या कीर्तनाची सेवा असल्यामुळं आपल्या संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन हे मागणीपर असतं। त्या नियमाला अनुसरून देवाकडे मागणी करणारा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे। या अभंगामध्ये स्पष्ट अशा प्रकारची मागणी नाही, तसे मागणी करणारे शब्द अभंगामध्ये नाहीत, परंतु अभंगातली जी भाषा आहे, अभंगाचा जो विषय आहे, त्या सगळ्या विषयावरून, त्या भाषेवरून तात्पर्य मागणीमध्ये आहे। विठ्ठल जसं सूर्य अस्ताला गेला अशा प्रकारचं वाक्य उच्चारलं की ते वाक्य ऐकणारे त्याच्यातून वेगवेगळं तात्पर्य काढतात, आणि कधी कधी ते वाक्य उच्चारणाराचंही तात्पर्य तसं असतं। सूर्य अस्ताला गेला, 4-5 जण बसलेले आणि सूर्य मावळला असं हे वचन ऐकल्यानंतर चौघही उठतात आणि आपल्या आपल्या कामाला लागतात। सूर्य मावळला म्हटल्यानंतर जो गवळी असतो तो दूध काढायला जातो, पुजारी असतो देवाची पूजा करण्यास, स्नान संध्या करण्यासाठी तो जातो। सूर्य मावळला याचा अर्थ संध्या करण्याची वेळ झाली। सूर्य मावळला याचा अर्थ गवळे असा काढतो की दूध काढण्याची वेळ झाली, आणि सूर्य मावळला याचा अर्थ
एखादी माऊली असेल तर ती असा अर्थ काढते की स्वयंपाक करण्याची वेळ झाली. पाठाची वेळ झाली आणि पाठाची वेळ झाल्यानंतर शिष्यांना विद्यार्थ्यांना गुरुने सांगितलं की 7 वाजले. तर 7 वाजलेत या शब्दाचा अर्थ असतो काय झाली, पाठाची वेळ झालेली आहे. 7 वाजले हे जे वाक्य आहे त्या वाक्याचं तात्पर्य 7 वाजले हे सांगण्यामध्ये नसतं, पाठाची वेळ झाली हे सांगण्यामध्ये असतं. विठ्ठल तसं या अभंगातून तुकोबा देवाशी जे बोलतात, देवाबरोबर जो संवाद करतात, त्या संवादावरून तात्पर्य हे निघतंय की तुकोबारायांना जे अपेक्षित आहे ते देवानी द्यावं. म्हणजेच या अभंगाचं मागणीमध्येच अशा प्रकारचं तात्पर्य आहे. सरळ मागत नाही, थोडीशी देवाला या अभंगातून तुकोबाला धमकी देऊ लागलेली. मागत असताना हे वेगवेगळे प्रकार असतात. मागणी करणारा मागत असताना कधी प्रार्थना करून मागतो, कधी विनंती करून मागतो, कधी हट्ट करून मागतो, तर कधी धमकी देऊन मागतो. हे मागणीचे हे 4 प्रकार आहेत. प्रार्थना स्वरूपाची मागणी, विनंती स्वरूपाची मागणी, हट्टात्मक मागणी आणि धमकीच्या स्वरूपाची मागणी. प्रार्थनापर मागणी त्या वेळेला असते की ज्या वेळेला मागणारा स्वतःकडं अतिशय नम्रता धारण करून, स्वतःविषयी निकृष्ट भाव धारण करून ज्याच्याकडे मागतो तो सर्वश्रेष्ठ आहे अशा प्रकारची मनामध्ये भावना करून, अतिशय दीन होऊन, नम्र होऊन, काकुलती येऊन ज्या वेळेला समोरच्याला मागतो त्यावेळेला त्या मागणीला प्रार्थना स्वरूपाची मागणी म्हणतात. जसा एखादा गरीब मनुष्य, दरिद्री मनुष्य दुष्काळ पडलेला आहे आणि त्यावेळेला जेवणासाठी त्याच्याकडे अन्न उपलब्ध नाही. लहान लहान मुलं घरामध्ये 2-3 दिवसापासून ते जेवलेले नाही. अन्न 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 म्हणून ते ओरडू लागलेले आहेत. मग अशा वेळेला तो मनुष्य एखाद्या श्रीमंताच्या दारात जातो आणि मग श्रीमंताच्या दारात जाऊन त्या श्रीमंताकडं, धनिक मनुष्याकडं तो मागणी करत असतो. आणि ते मागत असताना त्याच्या ठिकाणी असणारा जो भाव, त्याची ठिकाणी असणारी जी नम्रता, त्याचं ते दीन होणं, काकून अहो माय बाप काहीतरी द्या म्हणतो. नसली ताजी भाकर, शिळा तुकडा तरी द्या, अर्धी चटकन तरी द्या, असं हात जोडून, पदरपासून, पाया पडून, अतिशय दीन होऊन, काकुलती होऊन अशा प्रकारचा तो मागतो. अशी जी मागणी असते त्या मागणीला प्रार्थना स्वरूपाची मागणी म्हणतात. अशा प्रकारच्या मागण्या संतांनी अनेक अभंगामध्ये केलेल्या आहेत. करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुणी मानसी. कितीतरी अभंगामध्ये अशा मागण्या केलेल्या आहेत, प्रार्थना स्वरूपाच्या मागण्या. काही अभंगामध्ये विनंती करतात, करुणी विनवणी काही ठेवितो माता, पैसानी विनंती माझी पंढरीनाथा. काही अभंगामध्ये हट्ट धरून मागतात, हट्ट धरून. ते मागत असताना
समोरचा हा त्याच्या संबंधी असतो, संबंधी त्याच्यावर त्याचा अधिकार असतो. प्रेमाचा संबंध जिथं असतो तिथंही हट्टात्मक मागणी असते. विठ्ठल एखादा गरीब मनुष्य श्रीमंताकडे हट्ट धरून मागू शकत नाही. मागणारा आणि देणारा दाता या दोघांमध्ये जर प्रेमाचा संबंध असेल, मागणाऱ्याचंही त्या दात्यावर प्रेम असेल आणि दात्याचंही त्या मागणाऱ्यावर प्रेम असेल, याच्या गावावर प्रेम असेल, प्रेमा दोघांचा हा प्रेमाचा संबंध ज्या वेळेला असतो त्यावेळेला ही हट्टात्मक मागणी केली जाते. जसं एखादा लहान मुलगा आहे, आपल्या आईकडं किंवा वडिलांकडे तो मागत असतो, मोबाईल घेऊन द्या, घड्याळ घेऊन द्या, आमकं घेऊन द्या, तमकं घेऊन द्या. सांगितले वडील सांगत असतात की अरे थांब थोडं, एवढा काही पगार झाले ना मग तुला घेऊन देतो. पगार झाला तरी तो काही घेऊन देत नाही, मग तो म्हणतो दुसऱ्या पगाराला देऊ. असे 2-3 वेळाला त्यांनी पाहिलं, मग तो तरी काय तो मोबाईल घेऊन देत नाही आणि मग तो जेवतच नाही. काही काम सांगितलं कामही करत नाही, शाळेतही जात नाही, अभ्यासही करत नाही, काहीच करत नाही. अरे तसं करत नाही, काहीच करणार नाही. अगोदर मोबाईल, अगोदर काय पाहिजे? मोबाईल. मला मोबाईलच दिला पाहिजे, मोबाईल दिला तर बाकीचं सगळं, अगोदर मोबाईल, असा तर हट्ट धरून बसतो. मग ही जी मागणी असते ही कशी आहे? हट्टात्मक मागणी. आणि ही आई वडिलांकडे केली जाते का? कारण आई वडिलाचं मुलावर प्रेम असतं, मुलाचं आई वडिलावर प्रेम असतं. ही शेजाऱ्याकडे नाही मागणी केली जात अशी. मुलगा आईकडे करतो, वडिलांकडे करतो, किंवा पत्नी पतीकडे ही मागणी करत असते, शिष्य गुरुकडे ही मागणी करू शकतो. तसं देव आपल्या भक्ताकडेही हट्ट धरून मागणी करू शकतो. विठ्ठल मनसी काही मागा पांडुरंगा. पांडुरंगा तू हेच अशा प्रकारचं दान दे, हे दिलं तर आम्ही घेऊ. हरिदासाची घरी जन्मांतरी मनसी काही मागा, हे जी देगा पांडुरंगा. तर जिथं चकार लावून मागणी केलेली असते ती हट्टात्मक मागणी असते. तिथं हट्ट धरलेला असतो की आम्हाला हेच दे, असा हा मागणीचा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा मागणीचा प्रकार आहे की तिथं धमकी देऊन मागणी केलेली असते. धमकी दिली जाते. जसं अलीकडं लहान लहान मुलं उचलून नेतात बघा, किडनॅप करतात आणि मग त्यांच्या घरी फोन करून सांगत असतात की
त्या मुलाजवळ फोन देतात, ती मुलगा रडत असतो, मग मुलाला सांगत असतात की तुम्हाला तुमचा मुलगा जर तुम्हाला पाहिजे असेल अमक्या अमक्या ठिकाणी एवढी एवढी रक्कम घेऊन या. आता हे मागणंच आहे ना, मागूच लागले ना, पण मागत असताना काय दिली? धमकी. आणि जर तुम्ही नाही आले तर परिणामाला तयार राहा. म्हणजे या मागणीला धमकी म्हणतात, धमकी. तसं तुकोबाला आहे, धमकी देऊनच मागू लागलेले, धमकी जी दिलेली आहे मागूच लागलेले तुकोबा. फक्त स्पष्ट नाही सांगितलेलं, फक्त अभंगातून धमकी लक्षात येते. विठ्ठल चुको आपुल्या उचिता कुपाळवा कांता घुमाईच्या. जरी कुपाळवा म्हटलं असलं, घुमाईच्या कांता म्हटलं असलं, तरीही तुकोबारायांनी देवाला सावध केलेलं आहे. सावध करून तुकोबाराय बोलू लागलेले. तुकोबारायांचा सूर बोलत असताना थोडासा दररोजच्या पेक्षा वाढलेला आहे. देवाशी तुकोबाराय नेहमीच बोलायचे, पण आज तुकोबाराय देवाकडे जात असताना देवाशी बोलायचं ठरवून अशा प्रकारचं केलेले. अशी
कंबळ बिंबळ बांधून बाया बिया मागं सारून दोन हात करायची तयारी ठेवून तुकोबाराय देवाकडे आलेले आणि देवाशी भांडणाच्या सुरा तुकोबाराय बोलू लागलेले. म्हणजे सरळ सरळ तुकोबाराय देवाबरोबर भांडण करू लागलेले आहे. तुकाराम महाराज भांडण करू लागले. हा आपण मग तुकाराम महाराज तर बघताय, भक्तांनी साधूंनी महात्म्याने कोणासोबतच भांडण करू नये. साधू संतांच्या ठिकाणी कोणाविषयीच वैर नसतं, निर्वैर असतात. निर्वैर विठ्ठल वैर कोणाशीच करू नये. साधूने सगळ्या विषयी दया अंतःकरणामध्ये असावी. साधूच्या हे साधूचं लक्षण आहे. जे का गंधले गंधले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंगल्या गांधल्यांना जो आपलंस करणारा आहे तो साधू असतो. सगळ्या विषयी ज्याचा समभाव असतो, निर्वैर असतो, हे साधूचे लक्षण आहे. आणि तुकोबाराय साधू असून भांडण करू लागले. हे कसं शोभतंय तुकोबारायांना? बरं ठीक आहे, भांडण जरी केलं तरी भांडण ज्याच्या बरोबर करू लागलेले तो कोण आहे? देव. पांडुरंग परमात्मा आहे. ज्याचे तुकोबाराय उपासक आहेत, त्याच्या नावाची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे आणि त्याच्याबरोबरच देवाबरोबर भांडण करू लागलेले. हे कसं? तुकोबारायांना ह्या गोष्टी शोभतात का? अशा आपल्याला काय येतात? शंका येतात. शंका हे कसं काय हुआ? तुकाराम महाराज देवाचे भक्त आहे. देवाचे भक्तांनी देवाचं भजन करायचं असतं. भक्तांनी काय करायचं असतं? देवाचं भजन करायचं असतं. ती भजन सोडून दिलं, देवाची सेवा करायची सोडून दिली आणि तुकोबाराय देवाबरोबर भांडण करू लागलेले. हे कसं? पतिव्रता माऊली असेल, पत्नी असेल तर तिनं पतीची सेवा करायची असते का त्याला त्याच्यावर भांडण करायचं असतं? शिष्याने गुरुची सेवा करायची असते का गुरुबरोबर भांडण करायचं असतं? काय करायचं असतं? गुरुची सेवा करावी, सेवा करायची असते आणि शिष्याने भांडण करायचं नसतं गुरुबरोबर. तसं भक्तांनी देवाबरोबर भांडण करायचं असतं नाही. मग तुकाराम महाराज कसं करतात? ही एक शंका आहे. दुसरी शंका अशी आहे की तुकाराम महाराजांनी काही विचार केला का? कशाचा? आपण भांडण कोणाबरोबर करतो याचा. माणसाने भांडण करत असताना ज्याच्या बरोबर भांडण करायचंय त्याच्या शक्तीचा विचार केला पाहिजे. ज्याच्या बरोबर युद्ध करायचंय, ज्याच्या बरोबर भांडण करायचंय, त्याची शक्ती जर आजमावली नाही आणि भांडणाला गेलो तर आपल्याला मार खाऊन यावं लागतं. विठ्ठल तुकोबाराय ज्याच्या बरोबर भांडणासाठी प्रवृत्त झालेले आहेत तो सर्व शक्तिमान आहे. त्याच्यात एवढी शक्ती आहे की नुसत्या इच्छेनं जगाची निर्मिती करू शकतो, इच्छेनं जग चालवतो आणि इच्छेनं संकल्पाने सगळ्या जगाचा संहार करतो. ज्याच्या संकल्पात एवढी शक्ती आहे त्यांनी ठरवल्यावर काय होत नाही. शील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेची साई करियो आई. माझं तो समर्थ आहे. त्याच्या मनात आल्यावर काय नाही
म्हणे आले समर्थाचे म्हणा, जरी होय राण रंग त्याचा. त्यांनी जर एखाद्या भिकाऱ्याला राजा करायचं ठरवलं तर काही वेळ लागत नाही, आणि राजाला भिकारी करायचं ठरवलं तरी काही वेळ लागत नाही. तो समर्थ आहे. समर्थ ज्याला सर्व शक्तिमान असतो त्याला समर्थ म्हणतात. ज्याला अशक्य काहीच नाही तोच देव असतो, त्यालाच ईश्वर म्हणतात. आणि त्याच्या बरोबर भांडणाला निघाले तुकाराम महाराज. त्याच्या बरोबर ज्यांनी भांडण केलं आजपर्यंत त्यांची काय गत झाली. ते हिरण्याक्ष भांडण करण्यासाठी गेला, हिरण्यकश्यपू भांडण करायला गेला. काय झालं त्यांचं बघा. त्या रावणाचं काय झालं, त्या कुंभकर्णाचं काय झालं. ज्याने त्याच्याबरोबर भांडण करण्याचा प्रयत्न केला संपवले, सगळ्यांना संपवलं त्याने. तुम्ही कधी विचार केलाय, तुम्ही ज्याच्या बरोबर भांडण करायला लागले तुम्ही त्याच्या शक्तीचा कधी विचार केलाय. तुमच्याकडे काय असं तुम्ही त्याच्याबरोबर भांडण्यासाठी निघाले. दुसरी शंका. तेव्हा तुकोबा देवाबरोबर भांडण कसे करतात. पहिली शंका ही होती की तुकोबा ते योग्य आहे का. तर त्या पहिल्या शंकेचं उत्तर असं आहे की तुकाराम महाराज देवाबरोबर भांडण करतात ते योग्यच आहे. कसं काय योग्य आहे. कारण तुकाराम महाराजांना देवाच्या वागण्यामध्ये खोटारडेपणा दिसत होता. आणि मग खोटं असेल, खोटं दिसलं की मग राग येतोच. आणि भांडणासाठी काय महत्वाचा असतो, राग. न यावा तो कैसा राग खोटे मग देखोनी. जर खोटं पाहिलं तर खोटं पाहिल्यानंतर कामाला नाही राग येणार, कोणालाही राग येतो. असं तुकाराम देवाकडे ज्याला पाहिलं तुकोबारायांनी, त्याच्या वागण्यामध्ये तुकोबारायांना खोटेपणा दिसला. आणि खोटेपणा दिसल्यामुळं तुकोबाराय देवाबरोबर भांडणासाठी प्रवृत्त झाले. आता काय खोटेपणा होता देवाच्या वागण्यात, अभंगाचं चिंतन करताना आपल्याला लक्षात येणारच आहे. बरं ठीक आहे, देव खोटे म्हणजे खोटं वागत असेल, पण जरी खोटा वागला तुम्ही भांडणाला निघाले, पण तुम्ही तुमच्या शक्तीचा विचार करून समोरच्याकडे भांडणाला जायचं असतं ना. बरीच लोकांना भांडणाची हौस असते, मस्त आवाजात भांडणाचा जातात. मग काय समोरच्याची शक्ती त्यानं जास्त असते, त्याला तर त्याचा काय मारू शकत नाही, हाच मार खाऊन येतो. मग गेलाच कशाला. तसं तर नाही जमत महाराज तुमचं. त्यामुळे नाही रे, आमचं तसं नाही होणार. आम्ही भांडण करणार पण आमच्या जीवाला धोका होणार नाही. जरी तो सर्वशक्तिमान असला, जरी सगळं त्याच्या इच्छेनं होत असलं, तरी सुद्धा आम्ही भांडायला गेल्यानंतर आमच्या जीवाला धोका होणार नाही. का? कारण आमचं भांडण फक्त एका बाजूने. एकांगीच भांडे तुका नाही धोका जीवितवे. आमच्या जीवाला धोका नाही. का? कारण मी फक्त एकाच बाजूने, मीच फक्त भांडतोय, तो थोडा भांडू लागलाय. ते हिरण्याक्षाला मारलं, हिरण्यकश्यपूला मारलं, रावणाला मारलं, ती दोन्ही बाजूने भांडण होतं. आमचं भांडण फक्त एका बाजूने आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचं भांडण जे होतं ते वेगळं होतं आणि आमचं भांडण आहे ते वेगळं आहे. मग तुमचं कसं भांडण आहे? आमचं भांडण प्रेमातलं भांडण आहे. भांडणाचे वेगवेगळे प्रकार. प्रेमाचं भांडण आणि क्रोधाचं भांडण. क्रोधाचं भांडण ज्या वेळेला असतं त्यावेळेला तिथं काय असतो, दोघांनाही अशा प्रकारची हानी होत असते. पण जिथं प्रेमाचं भांडण असतं तिथं धोका नसतो. विठ्ठल विठ्ठल प्रेमाचं भांडण केलं की उलट त्या दोन प्रेमी व्यक्तीमध्ये प्रेम वाढतं, प्रेम वृद्धीला प्राप्त होतं. तानयाचे लागता झटे
शेतकऱ्याकडं गाया असतात, तर गोशाळेतही गाया असतात. देशी गायाचं सांगतो मी, म्हणजे संकरित गायांचं नाही. आता संकरित गायांना दूध काढायला वासराची सुद्धा गरज नसते. पण ज्या देशी गायी आहेत, गावरान गायी आहेत, ते वासरू सोडल्याशिवाय दूध देत नाही. वासराला सोडावं लागतं. तुम्ही कितीही हे करा, तुम्ही किती भारी कपडे घाला, कितीही मेकअप करा, तिच्या जवळ जा, दूध दे म्हणावं, बघा काढू का काय, दूध काढू देत नाही. दूध काढायचं असेल तर वासरू सोडावं लागतं. वासरू सोडलं की मग काय 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 करते, पाना सोडते. आणि ते वासरू सोडलं की असं वर शिपूट करूनच गायकडे पळतं. आणि ती वासरू येताना पाहिलं गाय ना की गाय लगेच हुंबलते. आणि गेल्या ते वासरू लगेच गायीच्या काशेला भिलत. आता गेल्या लगेच काय तिला गायीनं पाना सोडलेला नसतो. मग ते वासरू काय करतं, ते काशेला अशी डुसणी देतं. आणि मग डुसणी म्हणजे काय, बुक्यानच आहे ना. जसं शेजारी बसल्यानंतर थोडीशी जागा दाटून झाली बघा समोर असं डोची देत तसंच आहे ना ते. कधी कधी एखादा हौशी शेतकरी असतो आणि गाईला जर गोर झालं, दूधच काढीत नाही, सगळं दूध त्या गोऱ्यालाच पाजलेलं असतं. आणि काही 5-6 महिन्यात तर ते गोर गाईपेक्षा मोठं दिसायला लागतं. तेवढं होतं गोर. आणि त्याला जर प्यायला सोडलं आणि त्यांना अशा त्या गोऱ्यानं जर डुसणी मारली, कधी कधी तिच्या गाईचे मागचे दोन्ही पाय उचलतात. एवढ्या जोरात ते डुसणी मारत, पण तरी सुद्धा ती गाय त्याला लाथा मारते का, नाही. डुसणी मारली की ती पाना सोडते. म्हणजे पाना सोडण्याकरता डुसणी गरजेची आहे. तस पण कधी प्रेम असेल तर, प्रेम असेल म्हणजे डुसणीनं प्रेम वाढतं. म्हणून तुकोबाला ही भांडणाची देवाला काय मारतात, डुसणी मारतात. डुसणी देवाबरोबर प्रेम भांडण केलं की त्या भांडणाने देवाच्याही अंतःकरणामध्ये आणि तुकोबाच्या अंतःकरणामध्ये प्रेम काय आहे, वाढणार आहे. म्हणून तुकोबाला देवाबरोबर भांडण करायला प्रवृत्त झालेले आहे. विठ्ठल भांडण केलंय असं नाही, सगळ्याच संतांनी देवाबरोबर भांडण केलेलं आहे. सगळेच संत, मग ते नामदेवराय असतील, जनाबाई असतील, ज्ञानोबाराय असतील, सगळ्याच संतांनी देवाच्या बरोबर भांडणं केलेले अभंग गाथ्यामध्ये आहे. जनाबाईंनी तर किती भांडण, दोनदा झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्रितो भाग्यवंत केला, सोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ, हा तर त्याच्या वागण्यातला खोटारडेपणा संतांनी पाहिलेला आहे. जनाबाईचं सुद्धा म्हणणं हेच होतं की हा ज्याला प्रत्येकाशी हा वेगळं वागतो, चांगल्या बरोबर चांगला वागत नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, तो बळीराजा पुण्यवान होता, पुण्य केलं होतं, 100 यज्ञाचं पुण्य केलेलं होतं, 100वा यज्ञ सुरू होता. मग 100 यज्ञाचं पुण्य ज्यांनी केलं त्याला काय द्यायला पाहिजे, स्वर्ग द्यायला पाहिजे ना. शतमक संपत्ती स्वर्गीची आहे, पुण्यवानाला स्वर्गात जागा द्यायला पाहिजे. तर हा तिथं गेला, त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात घातला. असं करायला पाहिजे त्याने. ईश्वर आहे, देव आहे, पुण्य
भाग्यवंत केला तो सुदामा 11 विश्व दारिद्र्य त्याचं. चूल पेटत नव्हती 4-4 8-8 दिवस आणि त्याला याने भाग्यवंत केलं. सगळं गाव सगळी नगरी सोन्याची करून केली. सुदामा ब्राह्मण त्याच्या भेटीला गेलेला शुद्ध भावाने कोण्या गावात चोरट्याचा बहुमान वाढविला. आणि तो वाल्मिकी चोऱ्या करीत होता, माणसं मारित होता. नुसता चोऱ्या करीत होता असं नाही, ज्याची चोरी करायची त्याला जिवंत ठेवीत नव्हता. आणि असे किती पाप केले होते त्याने? 7 रांजण भरले होते असं म्हणतात. म्हणजे एखादा वेदशास्त्र संपन्न पंडित मारला की 1 खडा त्या रानात टाकायचा. असे वेदशास्त्र संपन्न असणारे पंडित मारून त्यांनी 7 रांजण भरलेले होते. मग असे मराठ्याचे, धनगराचे, तेऱ्याचे असे किती हल्ले होते त्याची तर काय नव्हती, गणतीच नव्हती. एवढं पाप त्या वाल्याने केलेलं होतं. नारदाने सांगितल्यानंतर त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं, एवढं पाप. आणि त्याचा काय मान वाढविला. रामायण घडण्याच्या अगोदर त्यांनी रामायण केले. वर्तन केलं. म्हणजे रामायणामध्ये जसं लिहिलं तसं नंतर त्याने अशा प्रकारचं आपलं वर्तन केलं. म्हणजे एवढा मोठा मान कुणाला दिला? वाल्मिकीला दिला की जो चोऱ्या करीत होता आणि पुण्यवंत होता, त्याला पाताळात घातलं. हेच वागणं देवाचं असं आहे. आणि म्हणून संतांना त्याचा काय येतो? राग येतो. म्हणून बरेच भांडणाच्या भावीतून निष्ठूर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे करेशियान कवणे नाही केली. घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव. ते हरिश्चंद्र पुण्यवान सत्यवान असा असणारा हा तो हरिश्चंद्र. आणि त्याचं सगळं राज्य, सगळं वैभव अशा प्रकारचं सगळं घेतलं. पुत्र पत्नी जीव डोंबा घरी उपविली. स्वतः डोंबाच्या घरी अशा प्रकारचं त्यांनी पाणी भरलं. हरिश्चंद्र ताराला निवाहे डोंबा घरी पाणी. आणि सत्यवानाचा असा छळ केला. म्हणजे हे ज्या वेळेला संतांनी आणि तुकाराम महाराजांच्या बरोबर असंच घडत होतं ना, म्हणून हे सगळं तुकाराम महाराज उघड करू लागलेले. तुकाराम महाराजांनी जे करायला पाहिजे होतं ते तुकोबाराय करत होते. आणि मग तुकोबारायांची ही अपेक्षा अशी होती की त्यांनी सुद्धा आमच्या बाबतीमध्ये असं करायला पाहिजे, तो तसं करत नव्हता. म्हणून तुकोबाराय त्याला सावध करतात. हुंबरी तुंबरी आले तुकोबाराय आणि हुंबरी तुंबरी येऊन तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा पांडुरंगा, तू आपलं जे उचित आहे त्याला तू चुकू नकोस. आपुल्या आता नको चुकू आपुल्या उचिता. तुझं जे उचित आहे
उचित म्हणजे योग्य आहे. तू जे करायला पाहिजे ते तू कर, ते तुला करणं योग्य आहे. आम्ही जे आम्हाला जे करायला पाहिजे ते आम्ही करतो. देवाला उचित काय आहे? आता देवाला उचित असं आहे की देव हा पतित पावन आहे. संतांची, तुकोबाबांची ही अपेक्षा आहे की यांनी पतित पावन हे नाम धारण केलेलं आहे. पतिताला पावन करणं याचं भेद आहे. तर यांनी पतिताला पावन केलं पाहिजे. हा पतित पावन आहे म्हणून आम्ही याला शरण आलो. पतित पावन नाव ऐकूनी आलो मी तुझ्या दाराद्वारा. पतित पावन नव्हेशी म्हणून जातो मागारा. नामदेव म्हणतात की तू पतित पावन आहेस. पतित म्हणजे कोण? पाप करून जो अशा प्रकारचा पापी झालेला आहे. पापी थोडक्यात पतित म्हणजे कोण? ज्यांनी खूप पाप केलेले आहेत, दोष केलेले आहेत, असा जो मनुष्य त्याला पतित म्हणतात. पतित. आणि अशा पतितांनी सुद्धा जर तुला शरण आला तर त्याला पावन करणं हे तुझं प्रीत आहे. पतिताला पावन करतो म्हणून तू ते पतित पावन हे नाम अशा प्रकारचं तू धारण केलेलं आहे. हे तुझं नाव ऐकून आम्ही तुझ्याकडे आलो, तुला शरण आलो. आणि तुझ्याकडे येऊन काहीच फायदा नाही. तू काय आम्हाला पावन करून घेत नाहीस. मग तुझं पावन करून घेतच नाहीस तर मग हे तू नाम कशाला धारण केलंस? पतित पावन. तुझं पतित पावन नाम धारण केलेलं आहे. तू पतित पावन झालेला म्हणून तुझं कीर्ती जगामध्ये झालेली आहे. तर पतिताला पावन करणं हे तुझं उचित आहे. विठ्ठल विठ्ठल. तुला हे उचित आहे, तू ते करायला पाहिजे. आम्ही पतित आहे. आम्ही कसे पतित आहे आणि पतित असून पण तुझ्याकडे आलेलो आहे. पतित 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 बहिणी देवाच्या पतित. आम्ही पतित आहे, आम्ही अपराधी आहे, आम्ही दोष केलेले, इतके दोष केलेले, एवढे पाप केलेले की आमच्या नखापासून ते शिंडीपर्यंत पूर्ण पापच, दोषाचाच पुतळा आहे. शिखा अंगुष्ठ तो पाशी मी तो अपराधाची राशी. शिखा अंगुष्ठ तो पाशी. सगळे दोष एकत्र झाले आणि त्याचा पुतळा म्हणजे मी आहे असं तुकाराम महाराज म्हणतो. म्हणजे आम्ही पतित झालो आणि तुझ्याकडे आलो. पण मग आता तुझं काम आहे की आम्हाला या पापातून मुक्त केलं पाहिजे, आमचा उद्धार केला पाहिजे. पण तू करत नाहीस. मग जर तुला करायचंच नाही हे काम, तर मग हे नाव कशाला तू धारण केलंस? तुझं जे उचित आहे, तुझा जो शब्द आहे, त्या शब्दाला तू शब्द जसा दिलेला आहे त्यानुसार तू वागत नाहीस. आणि मोठ्याने शब्दाला फिरू नये. वचना फिरती अधमजन. आणि तसा तर तू नाहीयेस. पण तसं तर नाहीयेस. पण मग आम्हाला असं का वाटतंय की तू जसा शब्द दिलेला आहे तशा प्रकारचा तो वागत नाही. देवा, तुझं उचित अशा प्रकारचं काय कर सांभाळ. आता नको चुको
आपुल्या उचिताला चुकू नकोस. हे कृपाळुआ, हे रखुमाईच्या कांता असणाऱ्या पांडुरंगा, तू तुझ्या उचिताला चुकू नकोस. कुणीतरी विचारलं तुकाराम महाराजांना, महाराज तुम्ही एवढं लगे धमकी देऊन देवाला सांगायला लागले की तुझ्या उचिताला चुकू नकोस, उचिताला चुकू नकोस, आणि जर नाही तुम्हाला त्याने जर मुक्त केलं, नाही त्याने तुम्हाला पावन केलं, काय करता तुम्ही त्याचं? काय करेन? त्याला मी कोर्टात खिचेन. कुठं खिचेन? तसा सोडित नाही मी त्याला कोर्टात ओढीन. कोर्टात त्याला कोर्टात उभं करीन. कोर्टात? हा, कुठल्या कोर्टात? म्हणजे पुण्यातल्या कोणत्या कोर्टात? कोणत्या नेणार तुम्ही त्याला कोर्टात आम्ही संतांच्या कोर्टात घेऊन आलो. संतांना ही सगळी पंचायत करायला लावणार. आणि देवा एवढं ध्यानात ठेव, कोर्टात वळल्यानंतर तुला कोण आहे साक्षीदार? तुझ्या बाजूनं कोण आहे निकाल द्यायला? पुन्हा जे काही पुरावे आहेत, जो काही आधार आहे तो आम्हाला आहे. कोणाचा आधार आहे तुम्हाला? आम्हाला संतांचा आधार आहे. मज संतांचा आधार. तू एकला निर्विकार. तुला कोणाचा आधार आहे? तुला कोणी साक्ष नाही, काही नाही, काहीच नाही. तू एकलाच आहे, निर्विकार आहे. कुणी संबंधी तू घेऊन येशील तर तुला कोणी संबंधी नाहीये. तुला आई नाही, तुला वडील नाही, तुला कोणी मुलं नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाही. तुला कसे कोणीच काहीच नाही. जे काही आहे ते आम्हीच होतो आणि आमच्याशीच तू असं वागायला लागला. तुला कोणीच नव्हतं, तेवढं नवसं केले आणि नवसं करून आम्हीच झालो. तुला तुझी भक्ती करायला लागलो, हे करायला लागलो, तर शरण आलो. नवा नवसाची झालो तुम्हाशी वाणीची. आणि मग आमच्याच बद्दल तू आता अशा प्रकारचं वागतोस. आम्हाला पावन करून घेत नाहीस, आमचा उद्धार करून घेत नाहीस. त्याच्यामुळे तू सावध हो. आम्ही तुला कोर्टात नेऊ. तुकोबाराय म्हणतात, अहो पण महाराज तुम्ही त्यालाच लागले बोलायला, त्यालाच लागले सांगायला की तू तुझ्या उचिताला चुकू नकोस, तुझ्या उचिताला चुकू नकोस. पण तुमचं पण काहीतरी असेलच ना. तुमचं जे कर्तव्य, तुम्ही तुमचं काहीतरी तुम्ही तुमचं सांभाळलं का? तुम्ही तसं वागताय का? हा, तुकोबाराय सांगतात की आमचं जे आहे त्याप्रमाणे आम्ही वागतोय. काय करतोय? अभंगाच्या अचरावे दोष
आचरावे दोष हे आमाऊची. देवाचं जे उचित आहे त्या उचिताला त्यांनी चुकायचं नाही. आम्हाला जे उचित आहे ते आम्ही चुकत नाही. आणि आमचं उचित काय आहे? दोषाचं आचरण करणं हेच आमचं उचित आहे. कारण आम्ही कोणी दोषी आहे, आम्ही पातकी आहे. पातकी कुणाला म्हणतात? पाप करणाऱ्याला पातकी म्हणतात, दोष करणाऱ्याला दोषी म्हणतात. आम्ही आमचं चुकत नाही, आम्ही दोष करतच राहतो. आम्ही चुकलो का? नाही. खरं तर असं आहे, आम्ही दोष जे केले, आम्ही जे पाप केले याला मोठेपण यावं म्हणून. याला जर कुणी पापच केले नसते, कुणी पापी झालं नसतं तर हा पतित पावन कसा काय झाला असता? याला कोण पतित पावन म्हटलं असतं? पतितच जर कोणी जगात नसतं तर कुणाला पावन केलं असतं? म्हणजे याला पतित पावन हे जे नाव आलं ही कुणाची कृपा आहे? पतिताची त्याच्यावरची कृपा आहे. पतिताने त्याच्यावर कृपा केली. खरं तर असं आहे की आम्ही सुद्धा अगोदर त्याच्यासारखेच होतो. तो जसा पवित्र आहे आम्ही स्वरूपाने तसे पवित्रच होतो. तो जसा सच्चिदानंद आहे आम्ही तसे सच्चिदानंदच होतो. पण आमचं ठरलं त्याला मोठेपण यावं, त्याची कीर्ती जगामध्ये व्हावी, त्याच्या नावाचा उदो उदो व्हावा म्हणून आम्ही आमच्याकडे निकृष्टपणा घेतला. आम्ही जीव झालो, आम्ही पापी झालो, पापा केली. कशासाठी? याला मोठं करण्यासाठी, याची कीर्ती होण्यासाठी. आणि ज्या वेळेला आमचं पतन, आम्ही पापी झालो, पातकी झालो, दोषी झालो, पण मग आता याने आमचा उद्धार करायला पाहिजे, आता याने आम्हाला पावन करायला पाहिजे. पण मग आता पावन करायच्या वेळेला आमच्याकडे पाहायलाही तयार नाही. नाव, प्रसिद्धी, कीर्ती तर करून घेतली आणि काम करायच्या टायमाला त्याच्या जीवावर येऊ लागले. म्हणून तो गोबाबाई काय झालेले आहेत? चिडलेले आहेत. पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही आमचं उचिताला आम्ही चुकू दिलं नाही. याला पतित पावन हे नाव याचं कायम राहावं, याच्या नावाची अजून कीर्ती वाढत जाईल म्हणून आम्ही दोषी झालो. आम्ही पापी केले, अपराध केले, अनेक अपराध केले. काय काय अपराध केले? खूप अपराध केले. तो गोबाबाईने नाटाचा एक अभंग आहे बघा. मितम अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माया बापा नाही ऐकिले काही देगी. म्हणजे ज्याच्यामुळे मनुष्य पापी होतो ते सगळ्या गोष्टी केल्या. नावळी पुराण बैसली संत केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार, नाही दयाली पीडिता करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा असंग संकट, घडले अन्याय बहुत अधर्म उपाय, नकडे हित करावे ते काय, नाही बोलू आठवते. म्हणजे हे सगळं आम्ही केलं, पाप केले, पापी झालो आणि मग आता आम्ही याच्याकडे आलो आणि आता आमच्याकडे पाहायलाच तयार नाही. म्हणजे तो त्याच्या उचिताला आता चुकतोय. त्याने चुकलं नाही पाहिजे. आम्ही आमच्याला नाही चुकत. आम्ही आचरावे दोष हे आम्हा उचित, तारावे
पतित तुमचे ते, आणि जे पतित आहेत त्यांना तारणं, त्यांचा उद्धार करणं हे तुमचं काम आहे, हे तुम्ही करायला पाहिजे. आम्ही आमचं चुकू देत नाही आणि तुमच्याकडून सुद्धा होईल तेवढं घडावं हे तिसऱ्या चरणात सांग. आम्ही तो उचित आहे ते आम्ही जतन केलेलं आहे, आम्ही आमचं पाळलेलं आहे, आम्ही दोष केलेले आहेत आणि तुमच्याकडून सुद्धा होईल तेवढं तुमचं उचित तुमच्याकडून घडलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. देवाने म्हटलं असेल कदाचित की काऊ महाराज आम्ही काय आमच्या उचितानुसार वागत नाही काय, आम्ही काय कुणाचा उद्धार केला नाही काय, आम्ही पुतणेचा उद्धार केला, आम्ही अमक्याचा त्या गजेंद्राचा उद्धार केला, अमक्याचा उद्धार केला, अमक्याचा उद्धार केला असं काही सांगितले. बघा तुम्ही पुराण काय सांगतात. पुराण संताधिकाचे नियमाने सायुज्य सवरस दिला पुतणी जी विषाची असताना पाणी मारू आली अशी पापी असणारी एवढी पुतना, पण तिचा सुद्धा आम्ही काय केला, उद्धार केला, तिला सायुज्य मुक्ती दिली. आम्ही काय उद्धार करत नाही असं थोडंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात वा देवा देवा, तेवढेच तुमचे उदाहरण दोनच्या ती पुराणातली. आता सांगत कलियुगामध्ये कोणत्या पाप्याचा उद्धार केलाय तुम्ही सांगा एखादं नाव मला. आम्ही पापीच आहे ना, दुसऱ्याचं कशाला, आम्ही तुमच्या समोर आहे ना, करा आमचा उद्धार आणि करा तुमचं नाव खरं. पतित पावने हे जे तुमचं नाव आहे, आमचा उद्धार करून तुमचं नाव काय करा, सात अशा प्रकारचं करा असं तुकोबा म्हणतात. आम्ही तू आपुले केलेशे जतन घडो तुम्हाकून घडेल ते. आणि मग थोडस तुकोबा थोडस या पहिल्या 3 चरणामध्ये थोडासा असा उंच स्वरामध्ये भांडणाच्या भाषेमध्ये बोलत होते आणि मग शेवटच्या चरणामध्ये थोडस नरम होऊन मग देवाची स्तुती करू लागलेले शेवटच्या चरणात. तुका म्हणे विठो पंढरीच्या
हे पंढरीच्या गाया, हे विठोबा, तू देव आहेस, आम्ही पापी आहोत, पातकी आहोत आणि तुला शरण आलेलो आहोत. आणि मग पाप करणं आणि पापी होणं आणि तुला शरण आल्यानंतर त्यांचा उद्धार करून तू पतित पावन अशा प्रकारचं तुझं नाम, अशा प्रकारचं राखणं, हा पहिल्यापासून अशा प्रकारचा हा धडा चालत आलेला आहे. मग आताच तू माझ्या बाबतीतच तू तो नियम का मोडतोस? तर तो नियम तू मोडू देऊ नकोस. तू का म्हणे विठो पंढरीच्या गाया, कासया हा धडा मोडू देशी. आचरावे दोष हे आमचेत, तारावे पतित तुमचे ते. झाले केशवा. भगवान पंढरीनाथांच्या चरणी, ज्ञानोबा यांच्या चरणी, पूजनीय श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी ज्ञानते भवते कलिकते सरते भगवते ज्ञानतमते विनायकवासी ज्ञानेश्वर माऊली. जय जय